मित्रांनो, कापसाला दुसऱ्या खताचा डोस कोणता द्यायचा मी तुम्हाला जबरदस्त कॉम्बिनेशन सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला कापसामध्ये एकरी 15 ते 20 क्विंटलचा उतारा सहजरित्या मिळणार आहे। या खतामध्ये एकूण 5 प्रकारचे अन्नद्रव्य येते, त्यामुळे तुम्हाला फवारणीमध्ये सुद्धा बचत होईल आणि किडीपासून सुद्धा संरक्षण मिळणार आहे। तर कोणता खताचा डोस आहे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात आधी फॉलो करा। शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस कापूस पिके 45 दिवसात होतं अशा वेळेस आपल्याला 20-0-13 ची एकरी 1 बॅग, त्यासोबत 25 किलो MOP आणि 10 किलो आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट या खताचा वापर करायचा आहे। याच्यामुळे काय फायदा होईल, कापसामधील पिवळेपणा समस्या दूर होईल, फुटवा जबरदस्त मिळेल, पात्यांची संख्या सुद्धा वाढणार आहे आणि याच्यामध्ये 13% सल्फर असल्यामुळे आपल्या किडीपासून सुद्धा संरक्षण मिळेल, बुरशीजन्य रोगापासून सुद्धा संरक्षण मिळणार आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला 25 किलो पोटॅश वापरायचे। पोटॅशचा फायदा काय होणार आहे, कापसाचं झाडची रोगप्रतिकार शक्ती चांगली होणार आहे आणि आपल्या भविष्यामध्ये बोंडे धारणा सुद्धा मोठ्या साईजची भेटणार आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्या मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य 10 किलो वापरायचे। याचा का वापर करायचा आहे, तर कापसामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये लाल्या रोगाची समस्या दिसून येते। हा लाल्या रोग हा सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो, त्यामुळे तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट एकरी 10 किलो जर वापर केला तर आपल्याला जबरदस्त फायदे मिळणार। असा एकूण 3 प्रकारचे खतं आपल्याला वापरायचे, 20-0-13, MOP आणि मॅग्नेशियम सल्फेट। हे 3 खतं जर तुम्ही कापसाला दिले तर तुम्हाला निश्चितपणेच विक्रमी उत्पादन होणार आहे। शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटले असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।